साहित्य आणि समाजकार्याचे सारे श्रेय ते आपल्या सहचारिणीला देतात. डॉक्टर अशोक इंगळे हे महाराष्ट्रातील सुपरिचित कवी, लेखक, साहित्यिक समीक्षक आणि प्रसिद्ध वक्ते आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मराठी भाषा अभ्यास मंडळाचे ते सदस्यसुद्धा आहेत. नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या अगदी आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. आणि मित्रांनो, आज आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध काव्य समीक्षक, लेखक, साहित्यिक डॉक्टर अशोक इंगळे सर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं अगदी आम्ही स्वागत करतो आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. त्यांना अष्टपैलू म्हणायचं का, त्यांना शतपैलू म्हणायचं का, हे सगळं म्हटल्यानंतरही बाबासाहेब अनेक पैलूंमध्ये शिल्लकच राहतात. त्यापैकी एक पैलू, त्यांचं एक व्यक्तिमत्व, एक रूप म्हणजेच कला संस्कृती जोपासणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, अर्थतज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते. अनेक विषयांवर काम करत असताना त्यांना साहित्याचा आवड कशी जोपासता आली? शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा आपल्याला अचंबित वाटते की बाबासाहेबांनी शिल्पकलेचंही ज्ञान अवगत केलं होतं. व्हायोलिन वाजवायचे. मित्रांनो, बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे असं शतपैलू व्यक्तिमत्व. त्या एका विषयावर बोलण्यासाठी, ज्या विषयाचं नाव आहे कला संस्कृती जोपासणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या विषयाचा आज खुली चर्चा करूया आपण. आणि या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत अकोला येथील समीक्षक डॉक्टर अशोक इंगळे सर. आमच्या प्रेक्षकांना सांगा सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्याकडे कशी पाहत होते? नमस्कार सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी, बहुपेडी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन करत असताना माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनावर विविध पैलूंच्या अंगाने लेखन केलेलं आहे. परंतु मी बुलढाण्याला असताना माझ्या असं लक्षात आलं की कलासक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संदर्भामध्ये, या पैलूंच्या संदर्भामध्ये फारसं दीर्घ स्वरूपाचं लेखन झालेलं नाही. आणि मग मी या कलासक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पैलूकडे वळलो आणि त्यातूनच माझं कला संस्कृतीचे उपासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छोटेखानी पुस्तक आकाराला आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाङ्मयाकडे कोणत्या दृष्टीने पाहत होते, हा जो आपला प्रश्न आहे हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रश्न आहे. मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लेखक होते. जागतिक कीर्तीचे लेखक म्हणून त्यांना आज मान्यता प्राप्त झालेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात आपल्या स्वतःच्या खात्यावर देखील, नावावर देखील असंख्य पुस्तकं आहेत. आणि विशेषतः त्यांची सर्व जी पुस्तकं आहेत ही इंग्रजी भाषेतील पुस्तकं आहेत. मराठीमधलं त्यांचं लेखन जे आहे ते मूकनायक, वैस्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत यासारख्या साप्ताहिकामधून त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्यामधून जेव्हा ते लेखन व्यक्त करतात, लिहितात, तेव्हा त्यांचा वाङ्मयीन दृष्टिकोन आपल्याला प्रकर्षाने दिसून येतो. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 मे 1954 मध्ये नागपूरला विदर्भ साहित्य संघात आले होते. आणि विदर्भ साहित्य संघामध्ये आले असताना त्यांची एक बैठक झाली होती. नारा शेंडे, माणकोळकर यासारखी दिग्गज मंडळी त्या बैठकीला होती. आणि त्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आपली जी जीवनमूल्य आहेत ही जीवनमूल्य उदात्त असली पाहिजे. लेखकाने आपला दृष्टिकोन 4 भिंतीपुरता राखू नये. तर खेड्यापाड्यामध्ये अंधार पसरलेला आहे, तो अंधार दूर करण्यासाठी लेखकाने प्रयत्न केला पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे. आणि ते कोटेशन आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. परंतु त्याही पेक्षा महत्वाचं
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाङ्मयाच्या संदर्भात असं म्हणतात एका मुलाखतीमध्ये, अशा प्रमोद नावाच्या साप्ताहिकासाठी त्यांनी जी मुलाखत दिली होती 1940 मध्ये, की मी मराठी साहित्याकडे किंवा वाङ्मयाकडे रंजन म्हणून पाहत नाही, तर साहित्यातून प्रबोधन घडून आलं पाहिजे, परिवर्तन घडून आलं पाहिजे, आणि जो काही अंधारग्रस्त अशा प्रकारचा एक मोठा वंचित समूह आहे, त्या वंचित समूहामध्ये आपल्या साहित्याच्या माध्यमातून एक परिवर्तन घडून आलं पाहिजे, त्याला दिग्दर्शन करण्याचं काम लेखकांनी साहित्यिकांनी केलं पाहिजे. अशा प्रकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाङ्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. आणि ते पुढे असंही म्हणतात की मी कुठलंही साहित्य रंजनासाठी वाचन करत नाही, मी सॉलिड वाङ्मय वाचतो, आणि त्यातही ज्या साहित्यातून मला काही प्रबोधन घडून येते, दलित बहुजन समाजाचा उद्धार जो आहे तो उद्धार घडून येतो, अशा प्रकारचं वाङ्मयच माझ्या मनाला अधिक भावत आलेलं आहे, असं त्यांनी वाङ्मयाच्या संदर्भात म्हटलेलं आहे. छान छान सर. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहित्य आणि विशेषतः मराठी साहित्य किती आवडत होतं, आणि यासोबतच साहित्यिकांकडनं काय अपेक्षा होती हे सरांनी सांगितलेलं आहे. ज्या गावात अंधार आहे, ज्यांच्या मनात अंधार आहे, तिथे साहित्यिकांनी प्रकाश पेरला पाहिजे, नवी मूल्ये जागृत केली पाहिजे, हे साहित्यिकांचं काम आहे. या संदर्भात बाबासाहेबांनी विवेचन केलंय. मला वाटते बाबासाहेबांना एक कादंबरी लिहायची होती. हो. मला वाटते कादंबरीचे काही, महाबळेश्वरला असताना बाबासाहेबांनी कादंबरीचे काही पानं सुद्धा लिहिलेली होती. विविध कार्य त्यांच्या अंगावर पडलेली होती, त्यामुळे ते पूर्ण झाले नाही. मित्रांनो, निश्चितच बाबासाहेबांना साहित्य आवडत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सामाजिक दृष्टिकोन होता, तो सामाजिक दृष्टिकोन त्या काळच्या साहित्यिकांवर प्रभाव पाडून गेला. इंग्रज सर, मला एक सांगा की त्यांच्या प्रेरणेतून दलित साहित्य तर निर्माण झालेलंच आहे, पण जेव्हा एकूण मराठी साहित्याच्या परिप्रेक्षात विचार करतो आपण, तेव्हा एकूण मराठी साहित्यावर बाबासाहेबांच्या त्या सामाजिक चळवळीचा, बाबासाहेबांच्या त्या मानवतावादी मूल्यांचा मराठी साहित्यावर काही प्रभाव पडला का? निश्चितच प्रभाव पडलेला आहे सर. कारण आज मराठी साहित्याकडे जेव्हा आपण पाहतो, तर मराठी साहित्यावर जसा गांधीवादाचा प्रभाव आहे, तसाच आता मराठी साहित्यावर तुम्हाला आंबेडकरवादाचा प्रभाव देखील थेटपणे आपल्याला दिसतो. आता आपण जर दृष्टिक्षेप टाकला तर मराठीतील अनेक कथा, कादंबऱ्या ज्या आहेत, त्या कादंबऱ्यातले जे नायक नायिका उभ्या झालेल्या आहेत, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून झालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला अण्णाभाऊ साठेंचं उदाहरण घेता येईल. अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समकालीन होते, आणि अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फकीरा नावाची कादंबरी अर्पण केलेलीच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीच ती अर्पण केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे काही क्रांतिकारी विचार होते, झुंजारू व्यक्तिमत्व त्यांचं जे आहे, हे अण्णाभाऊंच्या नायिकेमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे हा थेट प्रभावच आपल्याला म्हणता येईल. एवढंच नाही तर बळीसारखी कादंबरी जी आहे, त्या कादंबरीमध्ये जी नायिका उभी झालेली आहे, जी प्रतिकूल परिस्थितीची, समाज व्यवस्थेची ती झगडते, संघर्ष करते, तर हा प्रभाव देखील त्यातूनच आलेला आहे. वि. स. खांडेकर बाबासाहेब आंबेडकरांचे समकालीन होते, आणि म्हणून वि. स. खांडेकरांच्या अनेक कादंबऱ्यांमध्ये आपल्याला असं दिसून येईल की वि. स. खांडेकरांनी देखील कादंबरी लेखन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संघर्षप्रवण दृष्टिकोन जो आहे, तो त्यांच्या नायकांमध्ये ओतलेला आपल्याला दिसतो. आता थेट किंवा म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा प्रकारचा तो प्रभाव म्हणता येईल आपल्याला. आणि म्हणून एकूणच मराठी साहित्य जे आहे, या मराठी साहित्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, मूल्य ही जी आविष्कृत झालेली आपल्याला दिसतात, ही मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि विशेषतः संविधान निर्मितीनंतर आविष्कृत आलेली आहे. आणि म्हणून आज एक फार मोठं दालन जे आहे मराठी साहित्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रभावित झालेला आहे. त्यातले अनेक प्रवाह जे आहेत, विशेषतः दलित साहित्य, ज्याला आज आपण आंबेडकरवादी साहित्य असं म्हणतो, आदिवासी साहित्य म्हणतो, स्त्रीवादी साहित्य जे आहे, त्या साहित्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून अनेक स्त्रिया ज्या आहेत, मग ते कविता महाजन असतील, त्यानंतर प्रज्ञा पवार असतील,
हिरा बनसोडे असतील, अरुणा सबाणे असतील, हा. अलीकडच्या लेखिका देखील ज्या आहेत त्या अशा पद्धतीने लिहिताना आपल्याला दिसतात. तर हे जे लेखन आहे स्त्रीवादी साहित्यामधून घडून आलेलं लेखन, हे लेखन आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आणि प्रभावातून घडून आलेलं दिसते. आपल्याला प्रभाव नाकारताच येत नाही, बिलकुल इतकं डॉक्टर बाबासाहेब. आणि मी तर त्याही पुढे जाऊन असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव केवळ मराठी साहित्यावर आहे असं नाही, तर हिंदी साहित्यावर आहे आणि भारतातले इतर साहित्य म्हणजे ज्या भाषा आहेत त्या भाषेवर देखील आहे. आणि ते सगळं मान्य करतात, हिंदीतले लोक मान्य करतात, इतर भाषेतले लोक मान्य करतात. त्याही पुढे जाऊन जगामध्ये जे काही लिटरेचर निर्माण होते आहे ते लिटरेचर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून निर्माण होते आहे. आणि म्हणूनच आज डॉक्टर आंबेडकरांचे विचार जे आहेत जागतिक संपदा ठरलेले आहेत. बिलकुल बिलकुल बिलकुल. म्हणजे निश्चितच जागतिक साहित्यावर बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव हा आपल्याला शोधता येतो, निश्चितच पडलेला आहे. मित्रांनो, साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य मूल्य रुजवण्यासाठी जो सामाजिक संघर्ष केलेला आहे, मानवतेचं मूल्य रुजवण्यासाठी जो सामाजिक संघर्ष केलेला आहे, त्या सामाजिकतेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मराठी, हिंदी आणि इतर साहित्यांवर प्रभाव पडलेला आहे. हे बाबासाहेबांच्या विचारांचं, त्या प्रभावांचा पैलू या निमित्तानं डॉक्टर अशोक इंगळे सरांनी उलगडून दाखवलेला आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी साहित्यिकांवर काही जबाबदारी टाकलेली आहे, ती सरांनी सांगितलेली आहे. पण दुसऱ्या बाबासाहेबांचा पैलू शोधत असताना बाबासाहेब चित्रकार सुद्धा होते. आपल्याला प्रश्न पडते की वयाच्या 60-61व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रकला शिकतात, शिल्पकला शिकतात. ही एवढी प्रज्ञा, एवढी प्रतिभा डॉक्टर बाबासाहेबांकडे आली कुठून? बाबासाहेबांचा हा अव्यक्त पैलू, मी विनंती करतो सर तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अव्यक्त पैलू म्हणजे चित्रकारितेचा तोही उलगडून दाखवा. निश्चितच मला तो पैलू सांगायला आवडेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ लेखकच नव्हते, कारण साहित्य ही सुद्धा एक कला आहे. परंतु या कलेसोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते चित्र काढत होते, चित्रकार ते होते, शिल्पकला त्यांना आवडत होती, संगीत त्यांना आवडत होतं, विनोद त्यांना आवडत होते, व्यायामाची त्यांना आवड होती, क्रिकेट त्यांना आवडत होतं, निसर्गामध्ये रमणं, जाणे, पर्यटन करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आवडत होतं. एवढंच नाही तर पाककलेमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रुची होती. म्हणजे स्वतः किचन मध्ये जाऊन काही पदार्थ बनवणे याचे देखील संदर्भ या पुस्तकात मी दिलेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे हे खऱ्या अर्थाने कलासक्त व्यक्तिमत्व आहे, कलेची उपासना करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि उपासना आपण कशाला म्हणतो की ज्याची आपल्याला साधना करावी लागते, रियाज करावी लागते, जाणीवपूर्वक वेळ काढून त्या गोष्टी कराव्या लागतात. अशा गोष्टी बाबासाहेबांनी केलेल्या आहेत. म्हणजे संगीत वाजवण्यासाठी त्यांनी वैद्य नावाचे जे ग्रस्त आहेत 34-35च्या दरम्यान सारंगी वाजवण्यासाठी त्यांना नेमलं होतं, शिक्षक म्हणून नेमलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकर सारंगी वाजवत होते ऑफिसला जाण्याच्या अगोदर. म्हणजे ही जी त्यांचा जो रियाज आहे, ही जी साधना आहे, ही जी उपासना आहे, आणि म्हणून त्या अर्थाने मी उपासक म्हटलेलं आहे. ही आपल्याला अनेक कलेच्या बाबतीत दिसते. पण निपाणीचे जे मंडलिकर आहेत, या मंडलिकरांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चित्रकला शिकले. त्यांनी 150 रुपयाचं त्या काळातलं साहित्य बनवलं. आणि म्हणून रंग असेल, ब्रश असेल, जे जे काही चित्रकलेसाठी लागते ते सगळं साहित्य बनवून घेतलं. आणि मंडलिकेकरांकडून ते चित्रकलेचे धडे त्यांनी घेतले. आणि मग त्यांनी आंबा, फणस, पेरू, पक्षी अशा प्रकारची काही चित्र काढली. आणि नंतर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की मला बुद्धाचं चित्र देखील काढायचं आहे. तर मग त्या ओल्या मातीचा जो गोळा आहे तो गोळा घेतला. म्हणजे बाबासाहेबांना शिल्पकलेची सुद्धा आवड होती, मूर्तिकलेची सुद्धा आवड होती. मूर्तिकले संदर्भात तुम्ही बोलत होते. तर मूर्ती काढण्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ओल्या मातीचा गोळा घेतला आणि त्याला आकार कसा द्यावा हे मंडलिकर गुरुजी सांगत असतात. आणि त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देत असत. आणि देत असताना मूर्ती तयार झाल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं मंडलिकरांना, भावपूर्ण शब्द त्यांनी वापरला की चेहऱ्यावर एक भाव असले पाहिजे, भाव म्हटले पाहिजे.
त्यांना विशेषतः चालता फिरता बुद्ध आवडत होता हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. हा. आणि म्हणून बुद्धाची मूर्ती काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा. एवढंच नाही तर कोल्हापूरचे दत्तोबा दळवी जे आहे, हा. या दत्तोबा दळवींच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे जे वडील आहेत सुभेदार रामजी आंबेडकर हा. यांचं चित्र काढून घेतलं. बापरे. हा. म्हणजे कलावंताच्या कलेचं चीज करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा आपल्याला दिसतात. स्पेशल शब्द आहेत. तेव्हा जेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र लिहिलं दत्तोबा दळवींना, हा. त्याच्यामध्ये लिहिलं हा. की मी तुमच्या कामाचं चीज करेन. हा. 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 आणि आज दत्तोबा दळवींचं नाव आपण घेतो, हो, हो. या माध्यमातून त्यांचं चीजच झालेलं आहे. हो, हो. जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना काही पैसे वगैरे दिले नसतील, हा, हा. पण आज बाबासाहेबांसोबत त्यांचं नाव निघते आहे. हो, हो. हे बिलकुल. चीजच आहे. बिलकुल, बिलकुल. आणि म्हणून अशा प्रकारे जेव्हा त्यांनी फोटो काढला तेव्हा हा. त्यांनी एकच सूचना केली हा. की हा फोटो मृत समयी काढलेला आहे, हा. म्हणून चेहऱ्यावर म्लेच्छा आलेली हा, आहे. हा, हा. तो भाव हा. तुम्ही बाजूला सरून हा. चित्र काढा आणि त्याच्यात भावपूर्ण हा. छटा आल्या पाहिजे. हा, हा. म्हणजे बाबासाहेब चित्रकारितेकडे कशा दृष्टीने पाहत होते हा. हे आपल्याला या प्रसंगातून प्रसंगातून दिसते. तुम्ही एक उल्लेख केलेला आहे आता की बाबासाहेब त्या कलावंतांचं चीज करायचं. म्हणजेच ज्या कलावंतामध्ये जी कला आहे त्या कलेची आपण जोपासना केली पाहिजे, त्यांना आपण मान सन्मान आदर सत्कार केला पाहिजे. ही जी बाबासाहेबांची वृत्ती होती. मला या निमित्ताने एक आठवते की बाबासाहेबांना शिकवायला ते यायचे, व्यक्ती यायचे, तेव्हा बाबासाहेब त्यांना गुरुजी असं संबोधायचे. आता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबांनी घटना लिहिलेली होती. साठे नावाचे ग्रहस्थ साठे नावाचे ग्रहस्थ. तो एक प्रसंग सांगा. फार एक महापुरुष, म्हणजे एक वाक्य मी सांगतोय की एखाद्या महापुरुषाने आपली जर पाठ थोपाटली तर आयुष्याचं सार्थक होतं. कुणीतरी भरून दिलेला चहाचा गरम गरम कपही माणसाचं आयुष्य बदलवू शकतं. अशी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातली घटना आहे, ती थोडी आमच्या प्रेक्षकांना सांगा. निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा जेव्हा वेळ मिळत असेल तेव्हा तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रकला, मूर्तिकला आणि सोबतच संगीत सुद्धा ते वाजवत असत. सारंगीचा उल्लेख मी यापूर्वी केलेलाच आहे. आणि म्हणून बाळ साठे नावाचे जे मुंबईतले ग्रस्त होते त्यांनी ते शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक केली आणि त्यांना ते बाबासाहेब गुरुजी म्हणायचे. ते साठे ओशाळले होते. पण तुम्ही मला एवढे मोठे महान तुम्ही मला गुरुजी कसं म्हणता? बाबासाहेब म्हणाले जो शिकवतो तो गुरुजी, तो कोणी असो, तुम्ही मला आज शिकवत आहात, तुम्ही माझे गुरुजी आहात. आणि म्हणून अशा प्रकारचा मान सन्मान देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. आणि त्यांच्याकडून ते सारंगी वाजवणं शिकले. व्हायोलिन वाजवणं, व्हायोलिनसाठी त्यांना खऱ्या अर्थानं ते नेमलं होतं. आणि म्हणून व्हायोलिन वाजवत असताना बाबासाहेब रमून जात असत. इतके ते देहमग्न होत असत की ऑफिसला जाण्याची वेळ चुकून गेलेली आहे हे देखील त्यांच्या लक्षात राहत नसेल. म्हणजे संगीतामध्ये रमलेला जो माणूस आहे हा माणूस किती रमतो. आता प्रत्येकाला संगीत आवडते आपल्याला माहित आहे, तर त्याचा प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्याला या प्रसंगामध्ये दिसून येतो. मी डॉक्टर लोबे सर आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ संगीतप्रेमीच होते नाही, तर विनोद जो आहे, बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की हास्य आणि विनोद हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि म्हणून प्रत्येकाला हसता आलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की भारतीय राजकारणी जे 10 वर्षामध्ये विनोद करून जात नाही, 10 वर्षात विनोद करत नाही, बाबासाहेब आंबेडकर 10 मिनिटात तो विनोद करून जातात. इतकं त्यांचं विनोदी व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून बाबासाहेबांचे विनोद हे प्राध्यापक दामोदर मोरेंचं पुस्तक आपण जरूर वाचलं पाहिजे की अनेक अलक्षित गोष्टी ज्या आहेत विनोदाच्या अंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या पायाला मिळतात. म्हणजे इंग्रजी लोक कसे नाकातून बोलतात ते साधीने ते करून दाखवतात. नाकातून बोलण्याची जी आहे, म्हणजे एखादा प्रसंग जो आहे तो अभिनय करून दाखवण्याची जी कला आहे, म्हणजे अभिनय करते बाबासाहेब या पुस्तकामध्ये रेखाटलेले आहे. म्हणजे बाबासाहेबांना अभिनय सुद्धा जमत होता. बाबासाहेब नाट्य रसिक देखील होते. म्हणजे 20 नोव्हेंबर 1955 त्यांनी मभी चिटणीसांचं जे नाटक आहे ते त्या नाटकाचा पहिला प्रयोग जो आहे औरंगाबादला त्यांनी केला आणि चिटणीसांनी विनंती केली की तुम्ही हा प्रयोग पाहण्यासाठी आलो पाहिजे. बाबासाहेबांनी विनंती मान्य केली आणि म्हटलं की मी 20-25 मिनिटासाठी येईल.
परंतु 20-25 मिनिटासाठी आलेले बाबासाहेब तब्बल 1-1.5 तास तिथे रमतात आणि त्या नाटकामध्ये रंगून जातात. हा. म्हणजे इतकं वेळ त्यांना नाटकाचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पुढे आपल्याला माहित आहे लोगे सर की हेच नाटक दीक्षाभूमीवर जेव्हा धम्मक्रांती झाली तेव्हा धम्मक्रांती सोहळ्यानिमित्त या नाटकाचा जो प्रयोग आहे सर्वांच्या समोर 5 लक्ष जनतेसमोर तो मोदी चिटणीसांनी सादर केला. म्हणजे नाट्य वाङ्मयामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रुची होती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढं आपण वाचतोय आणि अनेकांच्या माध्यमातून आपण ऐकतोय तेव्हा बऱ्याचदा असं लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेबांची जी उंची होती ती त्यांनी स्वतः निर्माण केली होती. आणि हे करत असताना त्यांना प्रचंड अभ्यास करावा लागला आणि म्हणून मग कधी कधी क्रोधी असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं काही लोकांनी रंगवलेलं आहे. रागावणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं रंगवलेलं आहे. पण अशोक इंगळे सर या गोष्टीला या ठिकाणी छेद जातोय की निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रोधी किंवा रागावणारे नव्हते, तर ते हास्य विनोद करणारे होते. हास्याच्या मैफिलीमध्ये गुंगून जाणारे होते. माणसाच्या आयुष्याचा हाही भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करतात. सर, मला असं वाटतं की त्यांना थोडं गाता सुद्धा येत होतं. हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाता सुद्धा येत होतं. तू भेटशील तेव्हा एक त्यांचं जे गीत आहे हे गीत ते नेहमी गुणगुणत असत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चित्रपट पाहण्याची देखील आवड होती. आपली प्रिय पत्नी रमाबाई यांच्यासोबत त्यांनी अंकल टॉम नावाचा चित्रपट पाहिला होता. त्यानंतर दुसऱ्या ज्या पत्नी आहेत डॉक्टर सविता आंबेडकर, माईसाहेब आंबेडकर ज्यांना आपण आदराने म्हणतो, त्यांच्यासोबत देखील त्यांनी बैजू बावरा सारखा चित्रपट पाहिला होता आणि एक इंग्रजी चित्रपट देखील पाहिला होता. आणि त्या चित्रपट पाहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जात असतात. कारण की त्या चित्रपटामध्ये दलित वंचितांचं जे काही चित्रण केलेलं होतं ते चित्रण पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. असे प्रसंग जे आहेत ते विजय सुरवाळेंनी जे संपादित केलेले ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये देखील आपल्याला वाचायला मिळेल. तर अशा प्रकारचं हे जे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे आज जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे आहे ते संपूर्ण जगात पोहोचलेलं आहे. जागतिक कीर्तीचे म्हणून संपदा म्हणून अलीकडेच डॉक्टर शेगावकर साहेबांचं जे पुस्तक आहे ते आलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हा इतका प्रचंड व्यग्र असलेला माणूस, परंतु त्यातही तो कलासक्त, त्यात बाबासाहेबांचं जे कलासक्तपण जे आहे ते आपल्याला दिसते. म्हणजे बाबासाहेब स्वतः असं म्हणत होते की मला चित्र करण्याचा देखील मोह होता. जर समजा माझ्याकडे मुबलक पैसे असते तर मी पुस्तकाने इतका चित्रकलेचा देखील संग्रह केला असता. हे बाबासाहेबांचं विधान आहे. या निमित्तानं आपण एका मोठ्या चित्रकाराला मुकलो असंही म्हणता येतं. म्हणजे पैशा अभावी एका मोठ्या चित्रकाराला मुकलो. आणि आपल्या बोलण्यातून आलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कलेकडे एक मनोरंजन म्हणून पाहत नव्हते, तर ती एक बोधप्रद असावी, त्यातून काहीतरी बोध घेता यावं. मग ते नाटक असेल, चित्रपट असेल, एखादी कादंबरी असेल, त्यातून निव्वळ रंजन करणे हा त्यांचा उद्देश नव्हता, तर त्यातून बोध घेता यावं, बोध देता यावं या अँगलने बाबासाहेब पाहत होते. सर, आणखी एक म्हणजे बाबासाहेबांचे कलासक्त मन उलगडत असताना अनेक पैलू समोर येतात. ते चित्रपट तर पाहत होतेच, पण मला असं वाटते कधी कधी ते क्रिकेट सुद्धा खेळलेले होते. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना क्रिकेट आवडत होतं. म्हणजे जरी हा इंग्रजांचा खेळ असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणी क्रिकेट खेळले. आणि पुढे जेव्हा ते धारवाडला गेले, त्यांची पत्नी रमाबाई तिथे काही कारणास्तव गेल्या होत्या, तर तेथील वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट खेळले. आणि एवढंच नाही तर दलित समाजातील जे काही क्रिकेटपटू होते, बाळू यांचा त्यांनी गौरव देखील केला. म्हणजे क्रिकेट तर ते खेळतच होते, क्रिकेट त्यांना आवडतच होतं, परंतु हे जे काही कलावंत होते समाजातून आलेले चांगले, त्यावेळी ते दोघे बंधू होते, बाळू नावाचे, एक बॉलर होता आणि एक बॅट्समन होता, त्यांचा गौरव देखील, त्यांचा सन्मान देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एखादं व्यक्तिमत्व किती अंगाने व्यक्त होतोय. आणि या निमित्तानंच एक प्रश्न विचारतो सर, कारण त्याच्या आधी एक आधी विचारतोय की ते पाककलेमध्ये सुद्धा दर्दी होते.
हो, हो, हो. ते प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक पदार्थ ते आवडीने करायचे आणि खायचे. हाही एक भाग सरांना यांना सांगा. हो हो, निश्चित निश्चित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पाककलेचे आस्वादक होते. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्री खूप जागरण करत असत, वाचन करत असत आणि त्यामुळे ते सकाळी उशिरा उठत असत. आणि मग उशिरा सकाळी 8-8:30 वाजता उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर ते नाश्ता करत असत, ज्याला आपण न्याहारी म्हणतो. न्याहारी करत असत. तर त्या न्याहारीमध्ये ते उकळलेले ओट्स घेत असत. त्याला पॉरिज असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर ब्रेडला बटर लावून हे करणे आणि अंड्यांचे वेगवेगळे प्रकार, हाफ अंडा, फुल अंडा, अंडा फ्राय, आता असे प्रकार जे आहेत ते त्यांना आवडत असत. आणि एवढंच नाही तर जेवण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सूप आवडत असे. विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचं सूप जे आहे ते सूप पित असत. आणि एक आणखी महत्वाचं सर की सविता ताई आंबेडकर जे आहेत म्हणजे माईसाहेब आंबेडकर, ह्या त्यांच्यासाठी गरम, बाबासाहेब आंबेडकरांना गरम जेवण मिळावं म्हणून एक हॉट प्लेट त्यांनी विकत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाककला सुद्धा यामध्ये सुद्धा फार इंटरेस्ट होता. त्याचे ते आस्वादक होते. थोडा हाही मुद्दा आमच्या प्रेक्षकांना समजून सांगा. निश्चित सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पाककलेचे आस्वादकच होते. त्यांना नाना प्रकारच्या पाककला आवडत असत. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सकाळी उठत असत, उठल्यानंतर 8-8:30 वाजता ते न्याहारी करत असत, नाश्ता करत असत. आणि नाश्त्यामध्ये ते उकळलेले ओट्स घेत असत. पाश्चिमात्य भाषेत त्याला पॉरिज असं म्हणतात. त्यानंतर ते ब्रेडला बटर लावून विविध प्रकार आवडत असत. हाफ अंडा फ्राय, फुल अंडा फ्राय, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिशेस ते घेत असत. आणि एवढंच नाही तर जेवण करत असताना त्यांना सूप जे आहे, पुडिंग, हे आवडत असेल. सूप पिणे त्यांना आवडत असेल. विशेष म्हणजे पाककलेचे आवड तर त्यांना होतीच, परंतु त्यासाठी त्यांना लागणारी जी भांडी आहे ती भांडी देखील त्याच प्रकारची असली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असेल. आणि म्हणून ते आपल्या पत्नीला, माई साहेबांना सांगत असत की नाश्ता करत असताना नाश्त्याचीच कॉफीचे भांडे जे आहे ते त्यांना लागत असत. जेवण करत असताना जेवणाची, कॉफी पेत असताना कॉफीचा चहा त्यांना कप लागत असेल. तर अशा प्रकारची शिस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि विशेष म्हणजे त्यांना गरम जेवण मिळावं यासाठी एक हॉट प्लेट ही विकत आणली होती माई साहेबांनी. आणि बाबासाहेबांना जे जे काही पदार्थ आवडत असत, बाबासाहेब मांसाहारी देखील होते आणि शाकाहारी देखील होते. कोकणामध्ये गेले की ते आमटी चवीने खात असत. त्यांना खीर सुद्धा बनवता येत असे. जेव्हा ते रंगून आले आणि रंगून आल्यानंतर त्यांनी ते पाहिलं तिथे खीर बनवण्याचं, तर इथे आल्यानंतर त्यांनी खीर सुद्धा बनवली. त्याचे साक्षीदार जे आहेत ते माईसाहेब आहेत, वराळे साहेब आहेत, अनेक जे सुदाम सोनवणे असतील. तर हे जे लोक आहेत हे या घटनेचे साक्षीदार आहेत. म्हणजे बाबासाहेबांना पाककला देखील आवडत असेल. एवढंच नाही तर आपले जे आमदार निवडून आलेले आहेत त्या निवडून आलेल्या आमदारांना त्यांनी स्वतः मटण तयार करून जेव घातलेला म्हणजे त्यामध्ये देखील त्यांना रुची आवड होती. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बाबासाहेब आंबेडकर हे पाककलेचे आस्वादक होते. त्यांना आवडत असत आणि ते काही गोष्टी चवीने खात असत. हा त्यांचा गुण जो आहे तो मला विशेष भावणारा गुण आहे. बिलकुल, निश्चित निश्चित. आणि त्याने भावतो यासाठी की हे व्यक्तिमत्व कोणतं आहे तर जगाला अचंबित करणारं व्यक्तिमत्व आहे. साऱ्या शास्त्रांवर, साऱ्या विद्यांवर प्रभाव गाजवणारं व्यक्तिमत्व आहे. आणि असं हे महान व्यक्तिमत्व पाककलेमध्ये सुद्धा आपला इंटरेस्ट दाखवते. एखाद्या माणसाने किती किती कला अवगत करावी हा एक आपल्याला प्रश्नच पडतो. मला असं वाटतं सर की याही समोर जाताना डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन या सबंध जनतेसाठी, मानवांसाठी दिलेलं आहे. मग तो दलितांपासून असेल किंवा सबंध भारतीयांसाठी दिलेला आहे. माणसांवर प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पण मला असं वाटतंय
पशु प्राण्यांवर सुद्धा प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांच्यामधली ही पशु प्राण्यांबद्दलची जी भावना होती त्याबद्दलही थोडं सांगा. निश्चित सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेबांचं पशुप्रेम जे आहे हे सर्व ज्ञात आहे. बाबासाहेब प्राण्यांवर पशुपक्ष्यांवर जीवापाड प्रेम करत असत. एक त्यांच्याकडे टॉबी नावाचा कुत्रा होता. त्या कुत्र्यावर ते एवढा जीव लावत असत. तो कुत्रा एकदा आजारी पडला आणि आजारी पडल्याबरोबर तो काही खात नसे आणि त्यामुळे बाबासाहेब अस्वस्थ झाले किंवा आता हा कुत्रा काही खात नाही, त्याला काही ब्रेड देतो हे देतो पण तो त्याच्याकडे उंगूनही पाहत नाही आणि म्हणून बाबासाहेबांचं लक्ष वाचनात सुद्धा लागत नव्हतं. तो कुत्रा केव्हा दुरुस्त होईल, चांगला होईल याची काळजी त्यांना भासत होती आणि मग त्यांनी डॉक्टरकडे त्या कुत्र्याला नेलं. तर हे जे प्राणी प्रेम आहे कुत्र्यांच्या संदर्भात आणखी पुढे सांगतो सर तुम्हाला. मला वाटते तो कुत्रा 2 दिवस त्याने जेवण नाही केलं तर बाबासाहेब सुद्धा 2 दिवस जेवले नाही. बरोबर. अगदी तुम्ही जे सांगितलं तो प्रसंग अगदी बरोबर आहे. पुढे जाऊन मी असं सांगतो सर की त्यांच्याकडे एक इंग्लिश कुत्री होती मोहिनी नावाची. ती कुत्री त्यांच्यावर इतका जीव लावायची की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संसदेमधून परत येत असत त्यांचं काम उरकून आणि आल्यानंतर गाडीचा आवाज आला की लगेच ती कुत्री दारात येऊन बाबासाहेब आले की बाबासाहेबांच्या पायात अशी घुटमळत असेल आणि बाबासाहेब देखील त्या मोहिनी नावाच्या कुत्रीवर इंग्लिश कुत्रीवर जीवापाड प्रेम करत असत. असं हे बाबासाहेबांचं प्रेम जे आहे ते फार अनोखं प्रेम आहे. म्हणजे भूतदयावादी दृष्टिकोन जो आहे तो संतांनी व्यक्त केला तो बाबासाहेबांमध्ये देखील आपल्याला दिसतो. हे प्रकर्षाने आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला वाटते बाबासाहेब रमाबाई यांच्या फोटोमध्ये जो एक कुत्रा आहे तो टॉबी असला पाहिजे आणि हा आपल्या सर्वांना तो कुत्रा पाहता येतो की त्या कुत्र्यावर बाबासाहेब किती जीवापाड प्रेम करायचे. कला संस्कृतीची उपासना करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्ही व्हायोलिनचा संदर्भ सांगितला. मला वाटते तबला वगैरे हाही प्रकार बाबासाहेबांना जमत होता. काय सर की बाबासाहेबांचे अनेक पैलू म्हणजे आता सगळेच पैलू काही इथे सांगता येतील अशातला भाग नाही आणि काही सूक्ष्म गोष्टी आहेत की त्या राहून जातात. बाबासाहेब तबला देखील वाजवत होते आणि ते तबला वाजवण्यामध्ये इतके मग्न होत असत. म्हणजे कबीराचा एखादा जो दोहा आहे तो दोहा त्याच्यावर ते गात असत आणि त्या गाता गाता तबला वाजवता वाजवता ते त्याच्यात मग्न होऊन जात असत. म्हणजे तबला वाजवण्याची आवड जी आहे तबला वाजवणे, व्हायोलिन वाजवणे, सारंगी वाजवणे हे छंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक जपलेले आहे. म्हणजे इतका मोठा ग्रंथवेडा ग्रंथ उपासक हा या कलासक्त प्रकारामध्ये बुडून जातो याचं आपलं आश्चर्य वाटतं. आणि म्हणून हा जो पैलू आहे हा पैलू कसा विकसित करता येईल याचा मी प्रयत्न केला. खरं म्हणजे महाराष्ट्रातून अनेक प्रकारच्या सूचना मला आलेल्या आहेत की हे पुस्तक आणखी विस्तृतपणे यायला पाहिजे अशा प्रकारचं माझा प्रयत्न. तर तुम्ही बाबासाहेबांचे हे जे खऱ्या अर्थानं अव्यक्त पैलू आहे, दुर्लक्षित पैलू आहे, ज्यावर बाबासाहेबांची जी उंची आहे ती अधिक मोठी होते. म्हणजेच बाबासाहेब राज्यघटनेमध्ये मग्न राहतात, इकडे दलितांच्या उद्धारामध्ये मग्न राहतात, आयुष्यभर तो संघर्ष करतात. हिंदू कोड बिल असेल, अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब असेल, समाजशास्त्रज्ञ बाबासाहेब असेल, पाण्यासाठी काळाराम मंदिर असेल, दौदातयाचा संग्राम असेल, हे सामाजिक उत्थानाचे मानवी कल्याणाचे अनेक संघर्ष करत असताना क्षणाचीही उसंत न मिळताही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक कला जोपासतात. सर, एवढ्या कला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवगत केल्या कशा केल्या असेल, कसा वेळ काढला असेल? कारण हा प्रश्न निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहून या कलांचं निरीक्षण करून आमचे प्रेक्षक सुद्धा तसं करण्याचा प्रयत्न करतील. बाबासाहेबांना जर एवढ्या कला अवगत झाल्या आणि एवढा वेळ त्यांना काढता आला तर आपल्याला का काढता येऊ नये? हा मोठा उपदेश, मोठा आदर्श आमचे प्रेक्षक घेतील. हे त्यांनी कसा वेळ काढला असेल? ते काय इच्छा असली की सर्व गोष्टी घडून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुर्दम्य इच्छा बाळगणारे एक मोठं व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून बाबासाहेबांचा जो कामाचा व्याप आहे म्हणजे बाबासाहेब सामाजिक चळवळीमध्ये आहे, बाबासाहेब संविधानामध्ये लिहिण्यामध्ये मग्न आहे, बाबासाहेब इतर लेखन करत आहे,
तरीही बाबासाहेबांना जो जो काही वेळ मिळत असेल हम्म. त्या वेळेमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला आवडणाऱ्या ज्या कला आहेत त्या कला शिकण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. बाळ साठेंना त्यांनी जाणीवपूर्वक ठेवलं, वैद्यांना सारंगी वाजवण्यासाठी जाणीवपूर्वक ठेवलं, बिलकुल. तबला वाजवण्यासाठी जाणीवपूर्वक शिक्षकांची नेमणूक केली. हा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या हा. आहेत चित्रकलेसाठी निपाणीचे जे मंडलिकेकर आहेत हा. त्यांच्याकडे ते गेले हा. आणि त्यांच्याकडून ते चित्रकला शिकले. बिलकुल. तर हे सगळं इच्छा असते की सर्व काही शक्य होते. हा. आज आपण याच्या काळामध्ये वावरत आहोत हा. आणि आपण म्हणतो की आपल्याला वेळ नाही. हा. भरपूर वेळ असतो, असं नाही आहे. फक्त आपल्याला वेळ काढावा लागतो. हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळ काढला हा. आणि त्यांनी ह्या सगळ्या कला जोपासल्या बिलकुल. आणि म्हणूनच ते कला सक्त हा. बाबासाहेब मला रेखाटा वाटले. बिलकुल बिलकुल. म्हणजेच दिवसाचे 24 तास सर्वांकडेच असतात हो. आणि सर्वांनाच अगदी फ्रीमध्ये मिळालेले आहेत ते. पण त्याचा कोण कसा उपयोग करतो त्यावर त्या माणसाची उंची निर्धारित होत असते, जी उंची बाबासाहेबांनी गाठलेली आहे. आपण सर एक महत्वाचं विधान केलेलं आहे की मग पाककला असेल, क्रिकेट असेल, तबला असेल, व्हायोलिन असेल, बिलियर्ड असेल किंवा चित्रकला असेल, शिल्पकला असेल, गायन असेल, अभिनय असेल, व्यायामपटू बाबासाहेब तेही एक अंग आहे, किंवा साहित्याचे चाहते आणि साहित्यिकांकडे अत्यंत जाणीवेने पाहणारे, एक आशादायी म्हणून साहित्याकडे पाहणारे, सुंदर हस्ताक्षराचे धनी, सुंदर हस्ताक्षराचे धनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ज्या सगळ्या कला बाबासाहेबांनी अवगत केल्या, या संदर्भात तुम्ही एक चांगलं विधान मांडलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या कला अत्यंत जाणीवपूर्वक अवगत केलेल्या आहे. कारण माणूस एखाद्या उंचीवर पोहोचला की त्याला सगळेच पाहतात आणि त्याचं अनुकरण करतात, हे बाबासाहेबांना माहित होतं. पुढल्या पिढीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर आंबेडकरांची पहिली पिढी, दुसरी पिढी असेल किंवा एकूणच भारतामधले जे काही लोक असतील, या समग्र लोकांवर, या समग्र पुढील पिढींवर बाबासाहेब आंबेडकरांची ही कला संस्कृतीची उपासना याचा काय परिणाम पडला सर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कला संस्कृतीचा, कलासक्त व्यक्तिमत्वाचा पुढच्या पिढीवर निश्चितच सकारात्मक परिणाम पडलेला आहे. आपल्याला असं दिसता येईल, अगदी साहित्यापासून जर आपण सुरुवात केली तर आज आपलं जे आंबेडकरी साहित्य आहे, त्याला आपण आंबेडकरवादी साहित्य असं म्हणतो, जे काल दलित साहित्य या संज्ञेने ओळखल्या जात होतं, हे साहित्य आज 7 समुद्र पल्ल्याड गेलेलं आहे. अस्मिता दर्शका डॉक्टर गंगाधर पांढरणे असतील, दया पवार असतील, शरदकुमार लिंबाळे असतील, लक्ष्मण माने असतील, यासारखे दिग्गज लेखक 7 समुद्राच्या पल्ल्याड गेले आहेत. त्यामध्ये कवी नामदेव रसाळ आहे. आपण त्यानंतर जर बोधिरंग भूमिकडे जर आलो तर ही नवीन संकल्पना गजबी यांनी निर्माण केलेली आहे. आणि दलित रंगभूमीकडून बोधी रंगभूमी हा जो प्रवास आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतूनच झालेला आहे. ज्ञानासाठी कला हे त्यांचं ब्रीदच आहे. आणि म्हणून तिथून पुढे जर आपण आलो तर आपल्याला चित्रकला जी आहे, चित्रकलेमध्ये फार मोठा टप्पा आपण गाठलेला आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतूनच असतात. आता त्या चित्रकलेमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार जे आहेत, श्रीधर मोरे आहेत, त्यानंतर आपल्याला बळी खैरे दिसतील, भमा परसवाळे दिसतील, राजानंद सुरळकर दिसतील, केतन पिंपळापूर सारखे कवी हे देखील चित्र काढत होते. ते मोठे असे चित्रकार जे आहेत, खूप मोठे चित्रकार. अलीकडच्या काळातील सुनील अभिमान अवचार हे नाव आवर्जून आपण घेतलं पाहिजे. तर ही जी चित्रकारिता आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतूनच आलेली आहे. एवढंच नाही तर म्हणजे चित्रपट आणि मालिकांमध्ये जो प्रभाव आहे, तो प्रभाव देखील आपल्याला ठळकपणे जाणवायला लागतो. म्हणजे आता नागराज मंजुळे जे आहेत, त्यांनी फेंड्री नावाचा चित्रपट काढला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ, त्या ग्रंथाचा प्रभाव आपल्याला सैराट आणि फेंड्रीवर दिसतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर अभिनेते जे मिलिंद शिंदे आहेत, अशोक लोखंडे आहेत, हे जे वेगवेगळ्या मालिकेमध्ये काम करत आहेत, हे सगळे लोक. आता शिल्पा कांबळेंनी एक वेगळी भूमिका मालिका सुरू केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतूनच हे सगळं घडते आहे. आणि एक फार मोठा सकारात्मक परिणाम या नव्या पिढीवर, कलावंतांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पडलेला आहे. आणि एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एवढे कविता, एवढे गीत जगात कोणावर लिहिल्या गेले नसतील.
एवढी कविता आणि एवढे गीतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेली आहेत. अकोल्याचे दीनबंधू शेगावकर गुरुजी आहेत, भीमराव कर्डक आहेत, वामनदादा कर्डक आहेत, ही सगळी जी मंडळी आहेत अगदी पाटणकर साहेबांपर्यंत अमरावतीचे, तर आपल्याला म्हणता येईल ही सगळी कलावंत मंडळी जी आहे ही त्यातूनच घडलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व कवी, कलावंत, गायकांसाठी हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरलेलं आहे. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पेहराव आहे हा पेहराव जर आपण बघितला तर सूट, बूट, कोट, टाय घालून परिधान केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांच्या घरामध्ये, राजगृहामध्ये जर तुम्ही जर प्रवेश केला त्या काळामध्ये प्रवेश करत असत आणि त्या खिडक्यांना लावलेले जे पडदे आहेत इतके महागडे पडदे का लावले असतील, बाबासाहेब अशा प्रकारे का पेहराव करत असतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या माध्यमातून हे सूचित करायचं असेल की बा एखादा व्यक्ती शिकला, उच्च शिक्षित झाला, उच्च विद्याविभूषित झाला तर त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो, काय परिणाम करू शकतो, राहणीमानामध्ये बदल होऊ शकतो, घरांमध्ये बदल होऊ शकतो. आज आपल्या समाजाची जी प्रगती झालेली आहे ही प्रगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतूनच झालेली आहे. ती प्रगती आपल्या राहणीमानाची असेल, आपल्या घर सजावटीची असेल, आपल्या याची लेखनाची असेल, चित्रकलेची असेल, ही सगळी जी काही आहे म्हणजे प्रतिकात्मक जी प्रतिका आपण घेतलेली आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतूनच घेतलेली आहे. म्हणजे आज घरांना जी नावं आलेली आहेत, म्हणजे आता माझ्या घराचं नाव प्रेरणा आहे, तर ही याच महापुरुषांची प्रेरणा आहे. असा सगळा बदल जो आहे हा बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्वातून घडून आलेला आहे. आणि फार मोठं असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं आहे. आणि म्हणूनच कला संस्कृतीचे उपासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नव्या पिढीला प्रेरणा देणारं एक व्यक्तिमत्व आहे असं म्हणता येईल. निश्चितच सर, निश्चित. अलीकडची पिढी, मग ते जाती धर्माच्या पलीकडची पिढी डॉक्टर बाबासाहेबांकडे पाहून आपलं जीवन सुंदर करते आहे. मग बाबासाहेब तबला वाजवत होते, आपणही शिकलो पाहिजे या प्रेरणेने तबला ते वाजवते आहेत. बाबासाहेबांनी कादंबरी लिहित होते, लिहिण्याचा प्रयत्न केला, तर आपणही साहित्यामध्ये नाव केलं पाहिजे आणि त्यातून तुमच्यासारखे एक महान साहित्यिक निर्माण झाले. बाबासाहेब पाककलेचे दर्दी होते, तर आपल्यालाही ती जमली पाहिजे. मित्रांनो, हे सांगताना फार आनंद होते की बाबासाहेबांना गाणं म्हणता येत होतं आणि गायनामध्ये सुद्धा बाबासाहेब त्यांनी आपला प्रवेश केला होता. या सगळ्या गोष्टीचा पुढल्या पिढीवर एवढा परिणाम झाला की तेव्हा नवीन पोपटा हा हे जे गाणं आहे या गाण्याच्या सर 20 लाख कॅसेट कापल्या गेल्या, जे की आतापर्यंत कोणत्याही गाण्याच्या एवढ्या कॅसेट. शिंदेची एक पिढी, आदर्श शिंदेपर्यंत एक पिढी निर्माण झाली. हे सगळं श्रेय बाबासाहेबांना जाते. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांनी केलेल्या त्या जाणीवपूर्वक त्यांच्या कृतीला जाते. आणि म्हणूनच बाबासाहेब हे कला संस्कृतीचे उपासक तर होतेच होते, पण कला संस्कृती रुजवणारे ते आपले मार्गदाताही होते आहे असंही आपल्याला म्हणता येतं. मित्रांनो, बाबासाहेबांचे अनेक पैलू आहेत. त्यामध्ये हा दुर्लक्षित, अलक्षित असणारा पैलू म्हणजे कला संस्कृती जोपासणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यासमोर डॉक्टर अशोक इंगळे सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने उघड केलेले आहेत. मित्रांनो, वेळेचं बंधन आहे म्हणून आपल्याला याचा धावता आढावा घेता आला, अन्यथा आपल्याला 1-2 व्हिडिओच्या माध्यमातून बसावं लागेल. एवढा मोठा पसारा या विषयाचा आहे की बाबासाहेबांचं कलासक्त मन या चर्चेच्या निमित्तानं आपण दिलखुलासपणे उघड केले. आपला अभ्यास, आपली बोलण्याची शैली निश्चितच आमच्या प्रेक्षकांवर एक परिणाम करून जाईल आणि बाबासाहेबांचा हा वेगळा पैलू त्यांना अवगत होईल ही आशा या ठिकाणी आहे. आपण आमच्या YouTube चॅनलला आपला वेळ काढला आणि एक छानशी मुलाखत दिली. आमच्या प्रेक्षकांना मनोरंजनापेक्षाही उद्बोधन केलंय, हा अत्यंत मोलाचा भाग. साहित्य संवाद या YouTube चॅनलच्या निमित्तानं आम्ही आपलं धन्यवाद मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण सुद्धा मला या स्टुडिओमध्ये येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपलाही आभारी आहे आणि सर्व प्रेक्षकांना नमस्कार.